भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉग तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त निमित्त असाल. तर आज होता हनुमान जयंतीचा दिवस. तर त्या दिवशी सकाळी लवकर उठले होते. त्याच्यानंतर मी एक श्लोक म्हणत असते, तुम्हाला सांगते. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये तू सरस्वती, कर मूल्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. तर उठल्या उठल्या हा श्लोक म्हणत असते. त्याच्यानंतर मग डोळ्यावरून हात फिरवून आहे ना, मग थोड्या वेळ एक्झरसाईज वगैरे करत असते. रेग्युलरचं माझं हे रुटीन आहे. तर तशीच छान अशा दिवसाची सुरुवात झाली होती. तर म्हटलं आज हनुमान जयंती, तर लवकर लवकर सगळं आवरून घ्यावं. आणि एक्झरसाईज झाल्यानंतर बाहेर बघितलं तर छान असा सूर्य पण उगवलेला होता. नंतर आंघोळ वगैरे केली मी आणि त्याच्यानंतर आलेली रांगोळी काढण्यासाठी. तर रांगोळी आधी म्हणलं काढून घ्यावी. रांगोळी काढली. त्याच्यानंतर मग म्हणलं हळदीचं लेपन पण करून घ्यावं. आज गुरुवार पण होता आणि हनुमान जयंती पण होती. तर असं काही शुभ दिवस वगैरे असला तर त्या दिवशी मी करत असते हळदीचं लेपन. कारण इथं उंबरा तर नाही आहे, पण असंच खालच्या साईडला करत असते तिथं. तर छान असं हळदीचं लेपन केलं आणि त्याच्यावरती आहे ना मग छान रांगोळी पण काढून घेतली. आता तुम्हाला फायनल लुक दाखवते की इथं छान अशी रांगोळी काढलेली आहे छोटीशीच मी. त्याच्यानंतर मग हळदीचं लेपन वगैरे केलेलं होतं. आणि आज म्हटलं की दरवाजावरती ना स्वस्तिक पण काढावं. तर हळद आणि कुंकू मिक्स करून आहे ना स्वस्तिक पण काढून घेतलेले. ते पण आता तुम्हाला दाखवते. दरवाजा आधी पहिल्यांदा आहे ना बंद करून घेते, म्हणजे तुम्हाला दिसेल की वरच्या साईडला आहे ना स्वस्तिक काढून घेतलेलं आहे मी. आणि छान असं आपलं बाहेरचा म्हणजे परिसर आहे तो छान सजवून घेतलेला आहे रांगोळीने. त्याच्यानंतर मग मी घरात आले होते देवपूजा करण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं तर म्हटलं आधी देवपूजाच करून घ्यावी. पहिलं देवघरामधले देव सगळे ना बाहेर काढून घेतले. त्याच्यानंतर मग पहिल्यांदा आता म्हटलं देवघर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यावं आणि नंतर सगळ्या देवांना आंघोळी वगैरे घालायचे. तर सगळं करून घेतलं मी. छान अशी देवपूजा केली आणि त्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं. आणि आज हनुमान जयंतीची अशी सेवा केलेली आहे मी थोडीफार घरातल्या घरातच. असा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आत्ताच देवपूजा वगैरे झाली आणि नाश्त्यासाठी मी पोहे इथं भिजू घातले होते आधीच. आता पोहे करून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुम्हाला. त्यानंतर काही व्हिडिओ शूट केलाच नाही. त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला आम्ही वरती टेरेसवर आलो होतो. तर इथे भजन चालू होतं आज हनुमान जयंतीचं. तर तिथंच शेजारी आहे ना बिल्डिंगवरती बघा मोर कसा छान पिसारा फुलवून आहे ना नाचत होता. आणि 2-4 मोर नाचत होते. तर एका मोराचं आहे ना मी क्लिप घेतलेली आहे. तर नक्की बघा कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा. इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.